साहेब आपल्याला मी विनंती करतो की आम्हाला 2 शब्द सांगून संबोधित करा. आज मला वाटतं मी आपल्या घरोघरी येण्याचा प्रयत्न केला. अनेक गल्ल्यांमध्ये मी फिरलो आणि ह्या काही गल्ल्या काही नवीन नाही आहेत. धारावी म्हटल्यानंतर मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे की धारावी म्हणजे नक्की काय आहे. खूप लोकांना वाटतं जे आत्ता DRP वगैरे करतात त्यांना वाटतं ही फक्त झोपडपट्टी आहे आणि मी त्यांना हेच सांगत असतो की धारावी ही झोपडपट्टी नाही आहे. धारावी हा मुंबईचा जीव आहे, मुंबईचा प्राण आहे. तसं पाहायला गेलं तर ठीक आहे, आपली घरं कदाचित कच्ची असतील, काही पक्की घरं, काही कच्ची घरं, पण आता येताना वेगळ्या समाजातल्या लोकांना मी भेटलो. म्हणजे कोणी मला सांगत होतं की मैं सोमनाथ जिल्हे से हूँ. इथे सोमनाथ जिल्ह्यातून किती वर्षापूर्वी तुम्ही आलात मला माहीत नाही, मला वाटतं 100हून जास्ती वर्ष झाली असतील. तसंच कोणी मला सांगत होतं की आम्ही काही इथे ठराविक मराठी कुंभार आहोत. आत्ता आम्हाला फिरवतात ते आजमबाई फिरवत आहेत. कोणी मला सांगितलं त्यांचं नाव गुप्ता आहे. आणि सगळीकडे मी पाहत होतो की कोणी कुठूनही असलं, कुठचीही भाषा बोलत असलं, 4-5 पिढ्यांपूर्वी तुम्ही इथे आलेला आहात. इथे आपली ओळख एकच आहे, ती म्हणजे धारावी आणि मुंबई ही आपली ओळख आहे, ती आपली एकतेची ताकद आहे. खरोखर मी प्रत्येक गल्लीमध्ये जेव्हा पाहत होतो, जसं मी सांगितलं ना की ही धारावी जी आहे ही मुंबईचा जीव आहे, प्राण आहे. ह्यासाठी कारण मुंबई कदाचित आपल्या देशाची आर्थिक महाशक्ती आपण समजत असू आणि आहेच. मध्ये जो प्रयत्न होतो आणि सातत्याने जो प्रयत्न होतो की मुंबईचं महत्त्व कमी करा, हे मुंबईचं महत्त्व कमी करा म्हणजे कोणाचं महत्त्व कमी करा, हे आपल्या सर्वांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईतून अनेक वेगळे व्यवसाय हे पळवण्याचा प्रयत्न करतात. आणि तेव्हा मी जेव्हा लढत असतो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही लढतो, आम्ही एवढ्यासाठीच लढतो कारण आपली जी ताकद आहे, आपला जो व्यवसाय आहे, आपण जे कमवतो, मेहनतीने कमवतो, घाम गाळून कमवतो, ते कुठेही कमी होता कामा नये. ह्या धारावीत अनेक लोक असे आहेत जे कदाचित घरं आपली कच्ची असतील, पण आपण मुंबईचा विकास जो केला आहे आपल्यामुळे तो पक्का झालेला आहे. तुम्ही दिवस रात्र मेहनत केली आहे, नाही तर मुंबईचा विकास पूर्ण झाला नसता. मुंबईत मोठ्या इमारती आहेत, टॉवर आहेत, चांगली घरं आहेत. आणि ठीक आहे, हे मी पण मान्य करतो की आपल्या सर्वांना चांगली घरं मिळाली पाहिजेत, आपण सगळ्यांना चांगली घरं पाहिजेत, बरोबर आहे. विकासाच्या विरोधात कोणी नाही आहे, बरोबर. हम कोई विकास के खिलाफ नहीं है, पण जो विकास होईल तो पहिला आणि सर्वप्रथम आपला विकास झाला पाहिजे, तुमचा सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, मग दुसरे कोणाचा विकास होऊ शकतो. आत्ताचं जे काही DRP मी बघत आहे, बाहेरून बघत आहे, तो खरोखर असं दिसायला लागलं मला की तुम्हाला सगळ्यांना पाठवणार कुठे? देवनार डंपिंग ग्राउंड, गोवंडीला. जाना है किसी को गोवंडी? जाना है किसी को डंपिंग ग्राउंड पे देवनार में? किसी को नहीं जाना है. हमारी मांग यही है कि हमें सबको यही घर चाहिए, हर एक को पात्र बनाना चाहिए और हमारा जो व्यवसाय है कुंभारवाड़ा में वो वैसे की वैसे ही रहे, अच्छा बने, अच्छी जगह दे तो हम मानेंगे, बरोबर. ह्या आपल्या स्पष्टपणे मागण्या आहेत. आज जेव्हा हा लढा होत चाललेला आहे, इथे माझ्यासोबत अनेक लोक मंचावर आहेत. आपली धारावी बचाव समिती आहे, आमच्या पक्षातून अनेक लोक आहेत जे पहिल्यापासून लढत राहिलेले आहेत. आणि मी हे पहिल्यापासून सांगत आलो आहे की अदानी या व्यक्तीला माझा विरोध नाही आहे. विकास कोणीही करावा. जगात तुमचं स्वप्न असेल की मला जगातलं सर्वात श्रीमंत बनायचं, बना, पण माझ्या मुंबईला लुटून मी तुम्हाला श्रीमंत बनवून देणार नाही. मुंबईचा विकास करणे श्रीमंत व्हा, मला काही हरकत नाही, पण ही ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे, ही एकजूट आपल्यामध्ये असली पाहिजे. तसं पाहायला गेलं तर धारावी जवळपास 300 एकरची धारावी आहे आणि 300 एकरच्या धारावीमध्ये विकास करायला या बाजूलाच आपण 250 एकर अजून दिले होते. जेव्हा आपलं सरकार होतं, उद्धवसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा जेव्हा हे टेंडर निघालं असतं तेव्हा आपलं हे टेंडर निघालंच नाही. हे नंतर निघालं, ह्यांनी सरकार पाडलं आणि टेंडर काढलं. पण तेव्हा पण जर टेंडर निघालं असतं कोणालाही मिळू शकलं असतं, कदाचित अदानी असू शकले असते, कोणी असू शकले असते. पण आमची अट हीच होती की धारावीमध्ये पिढ्यानपिढ्याचे लोक राहत आलेले आहेत, ते तसेच्या तसे तिथेच त्यांना घरं मिळाली पाहिजेत, त्यांना हक्काची घरं मिळाली पाहिजेत आणि प्रत्येकजण पात्र झालं पाहिजे. मध्ये तो सर्वे कुठे झाला हो? मेघवाडीमध्ये.
मेघवाडीमध्ये झाला, सर्वे मेघवाडीमध्ये झाला. मी त्या लोकांना भेटलो आणि मेघवाडीचे लोक मला सांगतात की साहब हम पहले से यहाँ रहते आए, लगभग 100 साल से यहाँ लोग रहते आए हैं और 80% लोगों को अपात्र किया गया. जाणार कुठे, राहणार कसं? बरोबर बोलतो ना मी, जाणार कुठे? आणि आज म्हणूनच मी तुमच्यासोबत इथे उभं राहायला आलो आहे. तसं पाहायला गेलं तर कुंभारवाडा आणि आत्ता मी घरोघरी गेलो, ती कला आहे खरं, कलाच आहे. तुम्ही सगळे कलाकार आहात आणि म्हणून मी कलानगरमधूनच तुमच्यासाठी इथे उभं राहायला आलेलो आहे. अजून एक आपलं नातं हे आहे, अजून एक आपलं नातं आहे की वर्षानुवर्षे आमचे तुमचे पडोसी, शेजार धर्म, हाक मारली की आम्ही येतोच इथे. पण तुमची आज हाक मारायची वेळ येऊ नये म्हणून मी तुमच्यासोबत आलेलो आहे. कारण इथे जसं मी सांगितलं ना, जात पात धर्म कुठचाही असला तरी पहिलं तुम्ही माझ्यासाठी मुंबईकर आहात आणि मुंबईकरांवर मी अन्याय सहन करणार नाही. धारावीमधून अनेक गोष्टी घडू शकतात. इथे आपला कुंभारवाडा आहे, इथे आपला कोळीवाडा आहे, इथे अनेक व्यवसाय आहेत, मीडियम स्मॉल मीडियम इंडस्ट्रीज आहेत. पण ह्या सगळे इंडस्ट्रीज आणि सगळे रहिवासी, ठीक आहे, आम्हाला कदाचित धारावी विकास करताना हे सरकार आम्हाला झोपडपट्टी म्हणून बघत असेल, पण इथे आत येऊन बघितलं तर मुंबईचं सगळं जे सोनं आहे ते इथून येतं, कारण मुंबई इथून चालते. धारावीचा जर विकास करायचा असेल तर आमच्या डोळ्यासमोर विजन स्पष्ट आहे. पहिली मागणी ही आहे, कारण आत्ता मी प्रेसवाल्यांसोबतच तुमच्या घरोघरी येत होतो, अनेक लोकांचं मी पाहिलं कोणाचं घर 6 फुटाचं नाही म्हणून अपात्र केलेलं आहे, कोणाचं घर आपण पाहतो ग्राउंड फ्लोअरवर काम चालतं, पहिला आणि दुसरा माळा भावंडच राहतात किंवा भाऊ बहीण राहतात, 2 वेगळ्या पिढ्या राहतात, अपात्र केलेलं आहे. म्हणजे एक भाऊ इथे, दुसरा भाऊ कुठे, तिसरा भाऊ कुठे, एकाला गोवंडीत, एकाला मुलुंडला, कोणाला कुठे अक्सा बीचवर. हे चालणार नाही. पिढ्यानपिढ्याचे 5 पिढ्या 4 पिढ्या एकत्र राहिलेले आहेत, त्यांना तुम्ही वेगळं करू शकत नाही. हे नातं वेगळं आहे, हे रक्ताचं नातं आहे. आणि हेच मी त्यांना सांगतोय, सरकारला हाच इशारा देतोय, अदानी समूहाला हाच इशारा देतोय की रक्ताचं नातं आहे. इथे तुम्ही आलात तर सगळ्यांचा मान सन्मान ठेवून इथे या, रक्त सांडू देऊ नका. आम्ही लढायला तयार आहोत, पण ही लढाई फार वेगळी असणार आहे. हे मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की हे रक्त एकत्र जे आलेलं आहे, हे आपलं नातं सगळ्यांचं एक, आपल्या रक्तात मुंबई, आपल्या रक्तात चांगलं काही करण्याची इच्छा आहे, ताकद आहे. आणि पहिली मागणी माझी पुन्हा एकदा त्यांना असेल की सर्वे वगैरे नंतर पहिला GR बदला आणि सांगा की जे इथे पूर्ण परिवार राहतं त्या पूर्ण परिवाराला आम्ही पात्र करू. जे कोणी इथे ते सांगतात आम्ही 350 स्क्वेअर फुटात देऊ, 350 स्क्वेअर फूट जरी तुम्ही म्हणत असाल, आमची मागणी 500 आहे, पण जरी तुम्ही 300 म्हणत असाल, 350 म्हणत असाल, आम्हाला घरं तर पाहिजेच आहेत, पण आमचा व्यवसाय काही 40 मजल्याच्या इमारतीत जाऊ नाही शकत. आमची भट्टी कुठे जाणार, आमची माती कुठे जाणार, आम्ही सुकवणार कुठे? हे सगळं जे आहे ते पहिलं तुम्ही इथे या आणि ह्या सगळ्या माझ्या लोकांना इथे प्रेझेंटेशन द्या. जर तुम्हाला मान्य असेल तर आम्हाला ते मान्य राहील, नाही तर मान्य राहणार नाही. आणि जेव्हा तुम्ही धारावीचा विकास म्हणता तेव्हा धारावीचा विकास करत असताना जसं मी सांगितलं, पिढ्यानपिढ्या राहतात, परिवारांना सगळ्यांना पात्र करा, व्यवसायाला जागा द्या. जेव्हा ही जागा मोकळी होईल त्या मास्टर प्लॅनमध्ये देखील आमचे गार्डन्स वगैरे तुम्ही दाखवलेले आहेत, पण ह्याच धारावीमध्ये आमच्या पुढच्या पिढ्यांना नोकरी कशी मिळेल हे दाखवा. जसं तुम्ही गिफ्ट सिटी गुजरातमध्ये जे सवलती दिल्यात ते फायनान्शियल सेंटर इथे मिळालं पाहिजे, आम्हाला जागतिक स्तराचं फायनान्शियल सेंटर मिळालं पाहिजे, म्हणजे तुमच्या पुढच्या पिढ्यांना इथे न्याय मिळू शकेल, नोकऱ्या मिळू शकतील. इथे कितीतरी संधी आहे. ही संधी मुंबईला कदाचित वर्षांनंतर 200 वर्षांनंतर पहिल्यांदा मिळाली आहे की धारावीचा विकास होताना इथे जे पोलीस परिवार आहेत, रिटायर पोलीस परिवार आहेत, त्यांना घरं देऊ शकतो आपण. इथे BMCचे जे कर्मचारी आहेत त्यांना घरं देऊ शकतो. मोठी संधी आहे. मुंबईकरांना पहिले घरं द्या आणि पहिला न्याय माझ्या धारावीकरांना द्या, नाहीतर आम्ही सर्वे करू देणार नाही. पण मी तुम्हाला एकच सांगतो, आज इथे धारावी बचाव समिती असेल, आम्ही सगळेच, महाविकास आघाडी असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. पण तुमच्यामध्ये एकी पाहिजे, बरोबर ना? ताकद जर आपल्याला मनगट दाखवायचं असेल, बुक्का द्यायचा असेल, तर 1 बोट निघून गेला, 2 बोट निघून गेली चालणार नाही. 5 उंगली की ताकद चाहिए. तुम्हाला आमिषं दिली जातील, तुमच्या मधले काही लोक असतील त्यांना पैसे दिले जातील, सांगतील अरे तुम्ही आशे राहताय,
अच्छी खोली मिलने वाली है, क्यों इधर आप झगड़ रहे हो? चालणार नाही. आपल्याला समाज म्हणून काय, धारावी म्हणून असेल, लोक म्हणून असेल, रक्त म्हणून असेल, नातं म्हणून असेल, सगळ्यांना एकत्र राहायला लागेल तर आणि तरच आपल्या ताकदीला महत्त्व आहे आणि उपयोग आहे. कोणाला वाटत असेल अरे बाजूचा आहे, शेजारचा आहे, जावतं आहे, मला काय फरक पडतोय, नाही चालणार. ह्या धर्मातला आहे, त्या समाजातला आहे, मला काय फरक पडतोय, नाही चालणार. ह्या भाषेचा आहे, त्या भाषेचा आहे, आत्ता नवीन आला आहे, हा जुना आहे, वयस्कर आहे, तरुण आहे, नाही चालणार. आपल्याला सगळ्यांना आपली आयडेंटिटी एकच ठेवायला लागणार, ती म्हणजे धारावी. तयार आहात एकत्र राहण्यासाठी? तयार आहात? ताकद दाखवण्यासाठी एकत्र आहात का? मगच आपण सर्वे हाणून पाडू शकतो. ठीक आहे, सर्वे तुम्हाला करायचा असेल ना, सर्वेच्या आधी जसं मी सांगितलं, इथे ह्या सगळ्यांना भेटा आणि दाखवा की धारावीतच घरं कशी मिळणार, सगळे पात्र कसे होणार आणि व्यवसाय कसे होणार. मग सर्वेची तर गरजच नाही, आम्ही दारं काय मन पण उघडून बसू, बरोबर ना. पण न्याय हा पहिला, अधिकार हे पहिले, मग तुमचा धंदा. पहिला धारावीतला व्यवसाय कुठे जाणार हे सांगा, इथेच असायला पाहिजे. मी तुम्हाला एवढंच आश्वासन देतोय की आम्ही सगळेच पक्ष म्हणून असेल किंवा तुमचे शेजारी म्हणून असू, हे तुमच्या सोबत राहू. पण जसं मी सांगितलं, तुमची ताकद ही एकतेमध्ये, ही एकजूट तुमची कायम ठेवा. आपल्याला कोणी आपलं वाकडं काही करू शकत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हर 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 हर. धारावी कुंभार वाड़ा की ओर से हमारे पटेल और प्रमुख उनका शाल तुला से आदित्य साहेब ठाकरे जी का स्वागत करेंगे. यानंतर धारावी स्थानिक नगरसेवक TM जगदीश साहेब मणिकंदन शाखा प्रमुख आणि विभागाच्या वतीनं त्यांना शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. स्थानिक नगरसेवक सन्माननीय TM जगदीश साहेब शाखा प्रमुख मणिकंदन तसेच सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. स्थानिक अत्यंत क्रियाशील नगरसेवक TM जगदीश साहेब शाखा प्रमुख मणिकंदन आणि त्यांचे सर्व सहकारी महिला पुरुष यांच्या वतीनं सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. सन्माननीय नगरसेवक TM जगदीश शाखा प्रमुख मणिकंदन तसेच कुंभार समाजाच्या वतीनं देखील त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे.